सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागण्याच्या आधीच आपल्या बाजूने निकाल लागणार हे संजय राऊतांचं विधान न्यायालयाचा अवमान असून न्यायालयावर एक प्रकारे दबाव टाकण्याचा तो प्रयत्न आहे असं विधान शिवसेना शिंदे पक्षाचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलंय। बचत दाखल करतानाच आम्ही न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास असल्याचं स्पष्ट केलंय। तसंच संजय राऊतांकडून वारंवार गद्दार हा शब्द वापरला जातोय, पण खरे गद्दार तेच आहेत, कारण 2019च्या निवडणुकीनंतर ते काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले अशी टीका देखील सामंत यांनी केली आणि संजय राऊतांवरती केली। ते सांगलीमध्ये बोलत होते। मला असं वाटतं की हा तर सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे। ज्यावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, ज्यावेळी माझ्यासारख्या मंत्र्याला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करत असताना पत्रकारांनी प्रश्न विचारला, तेव्हा मी हे सांगितलं की न्यायालयीन व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे। आम्ही आमच्या सगळ्या गोष्टी, सगळ्या ज्या काही कागदपत्र आहेत ते आमच्या वकिलांमार्फत युक्तिवादामध्ये मांडू आणि आम्हाला खात्री आहे की आम्हाला योग्य तो न्याय मिळेल। परंतु न्यायालयाच्या बाहेर राहून अशा पद्धतीनं निकाल आमच्याच बाजूने लागणार आहे हे न्यायालयावर दबाव आणण्यासारखं आहे आणि हा न्यायालयाचा अवमान आहे। सातत्यानं गद्दार हा शब्द वापरतात आमदारांच्या बाबतीत, जे फुटीर गद्दार आहेत, का पण त्याचा परिणाम काय झाला मला सांगा ना। 4 वर्षामध्ये नुसतं ते गद्दार म्हणत महाराष्ट्रात 7व्या नंबरला गेले। महानगरपालिकेच्या निवडणुकीला हे 7व्या नंबरला आहेत, जिल्हा परिषद पंचायत समितीला हे 7व्या नंबरला आहेत, विधानसभेच्या निवडणुकीला ह्याने 103 जागा लढवल्या, त्याच्यापैकी फक्त 20 जिंकले। आम्ही 80 जागा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली लढलो, आम्ही 60 जिंकलो। त्याच्यामुळे मतदारांनी वंदनीय बाळासाहेबांचा विचार जो शिवसेनेचा स्वीकारला होता तो आता एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून स्वीकारला आहे, हे मतदारांनी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांच्या गद्दार बोलण्यानं काही फरक पडत नाही। त्यांनी खरी गद्दारी 2019ला महाराष्ट्राच्या जनतेनं जे मतदान केलं होतं त्याच्या विरोधामध्ये केलेली होती आणि ते काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले होते। त्याच्यामुळे खरे गद्दार ते आहेत। आम्ही सीजेपीनं सप्टेंबरपासून क्या बोलती पब्लिक या नावानं देशव्यापी जनसंवाद अभियान आणि दौरा राबवण्याची घोषणा केली। शिक्षण, बेरोजगारी, न्यायव्यवस्था, निवडणूक प्रक्रिया आणि नागरिकांच्या प्रश्नांवर देशभरातील जनतेशी संवाद साधला जाणार असल्याचं संघटनेनं सांगितलंय। सीजेपी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांवर आधारित संविधानावर विश्वास ठेवणारी धर्मनिरपेक्ष सामाजिक संघटना आहे। राजकीय पक्ष स्थापन करण्याचा कोणताही विचार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। संघटनेनं 25 जुलैच्या युवक आंदोलनाला मोठं यश ठरवत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं श्रेय तरुणांना दिलंय। सोनम वांगचुक हे संघटनेचे मार्गदर्शक असतील, तर अजिंक्य शिंदे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या। देशाचे 5 झोन तयार करून स्वतंत्र नेतृत्व नियुक्त करण्यात येणार आहेत। युवकांच्या प्रश्नांसाठी सरकारला काम करण्यास भाग पाडण्याचा निर्धार संघटनेनं व्यक्त केला। First of all, I don't know what more intense crackdown there can be. We have already seen a lot. We have seen a lot on 20 July. We have seen a lot in last 1 month where even our water supply to the washrooms were cut by the police. People were sent at my house to threaten me. What intense crackdown there could be. If they want to send any investigative agencies, if they want to put us in jail, we are ready for that. They are free to do that. If they think that is their constitutional right, they are free to do that. We believe we have some other constitution, and we believe that we have some other constitutional right which were given to us by Dr. Babasaheb Ambedkar, and using those constitutional rights we are going to move forward. सर, मी त्यात तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो, आम्ही कुठल्याही पक्षाचं समर्थन किंवा विरोध करणार नाही। जे मुद्दे असेल आम्ही त्या मुद्द्यांवर बोलू। अभिजीत, एक मिनट, आपने जैसे कहा कि आपकी संगठना जो संगठना है वो जो रूलिंग में है और अपोजिशन में भी है, तो अपोजिशन में कुछ पार्टीज है जो कई स्टेट्स में उनकी सत्ता है, तो ये रूलिंग के लिए भी आप सारे जो मूवमेंट्स है तो वहां पर भी कुछ अगर कुछ ऐसी बड़ी चीजें होती है तो सर, रूलिंग पार्टी तो रूलिंग पार्टी होती, चाहे वो किसी की भी सत्ता हो। तो हमारा जो पूरा स्ट्रगल है वो इस देश के सिस्टम चेंज करने के लिए, फिर वो चाहे सेंटर में कोई बैठा हो, स्टेट में कोई बैठा हो, उससे हमें कोई फर्क नहीं पड़ता। But student organizations said you will collaborate with going forward student organizations request them to come forward. Will this be political party agnostic, because many of these student organizations are linked to some political party in one way or the other? So are you giving a blanket call for every student organization, or like many are saying this is
hinted or this is directed at just one section of student organization? See, first of all, I would like to clear one thing on that. During the Jantar Mantar protest, many student organizations did help us, and nowhere they give it a political color. They were very clear about it that we want to keep it a people's movement, we want to keep it a youth movement, and they have shown that. And that is why we believe that in going forward, we can collaborate with them because they have kept our trust. आप छात्रों के जो मुद्दे हैं उनको लेकर आप अपने पूरे देश भर का दौरा करेंगे, लेकिन मेरा सवाल सीधा सीधा है, झारखंड में जो बच्चे इस समय प्रोटेस्ट पे बैठे हैं, क्या आप लोगों की 2 दिन की जो बैठक हुई है उसमें इसके बारे में चर्चा हुई? आप लोग कब विजिट करने वाले हैं, उनकी जो प्रॉब्लम्स है उसको कब एड्रेस करने वाले हैं, क्या इसको लेकर चर्चा हुई? जस्ट क्योंकि वो स्टूडेंट्स वो भी हैं, आपसे उम्मीद रखे हुए हैं स्टूडेंट। नहीं, हमारी 3 दिन पहले बहुत डिटेल्ड डिस्कशन हुआ था। अभिजीत भी उस समय कॉल पे था। वहाँ के छात्रों से बहुत डिटेल में विस्तार में हमने उनकी समस्या समझी है, क्या उनकी डिमांड्स हैं उनको बहुत डिटेल में समझा है। सीजेपी की पूरी टीम झारखंड में जो भी हमारे साथी प्रोटेस्ट कर रहे हैं उनके समर्थन में खड़ी है। हम झारखंड की सरकार से मांग करते हैं कि उनकी सभी डिमांड्स को एक्सेप्ट किया जाए। आज जब हम ये बात कर रहे हैं, सीजेपी की तरफ से एक डेलीगेशन रांची पहुंच रहा है। वो वही सभी प्रोटेस्टिंग छात्रों से मिलेंगे, उनकी बात समझेंगे, उनका साथ देंगे और उनको जिस भी प्रकार का सपोर्ट चाहिए होगा सीजेपी की तरफ से मुहैया कराया जाएगा। और जल्द ही हम लोग भी झारखंड जाकर प्रोटेस्टिंग छात्रों के साथ बैठेंगे। मी बोलतो See, I think whatever incident happened. We are talking about nation building right now. Our issues are bigger than all of this. I have, of course, given a former police complaint to the Delhi police, and they are now providing some form of security outside the house. However, all of these things don't matter. We are in for a bigger fight. There are bigger issues to talk about, and we would like to focus just on that. एक मिनिट पहिले यांचा घेतो मी. आम्ही त्याच्यावर आता विचार करतोय, जर कोणाला आम्हाला एखादं ऑफिस स्पेस डोनेट करायचं असेल तर प्लीज करा. अभिजित, तुम्ही जी सगळी स्ट्रॅटेजी बनवली आहे, सोनल वांगचूक यांच्यासोबत ते बोलणं झालं, याबाबत काही चर्चा झाली? म्हणजे सुरुवातीपासून तुमच्यासोबत आम्ही टचमध्ये आहे, आम्ही टचमध्ये आहे आणि सोनम सर आमचे मेंटर असणार आहेत. जसं जंतर मंतरवर त्यांनी आम्हाला गाईड केले, ते आमचे एक मॉरल कंपास होते आणि पुढे जाऊन ते आमचे मॉरल कंपास असणार आहे. कारण की हे जे आंदोलन जे मोठं झालं ते सोनम वांगचूक सरांशिवाय झालं नसतं. एका प्रकारे त्यांनी आपला जीव धोक्यात टाकून या देशाला जागरूक केलेलं आहे आणि त्यामुळे सोनम सरांचं मार्गदर्शन आम्हाला अतिशय गरजेचं असणार आहे. आंदोलन झालं, त्याला विरोधी पक्षाचा पाठिंबा होता, बरोबर? सगळ्या विरोधी पक्षाचा पाठिंबा होता. आता तुम्ही ही जी संघटनात्मक बांधणी करून पुढे जाणार आहात देशभर, त्यावेळेस जर विरोधी पक्षाच्या सगळ्याच लोकांनी तुम्हाला पाठिंबा देण्याचं ठरवलं, तुमच्या सोबत येण्याचं ठरवलं, तुम्हाला सोबत या असं म्हणले, तर पुढे काय त्याची त्या संदर्भात मग आमची विनंती, भाजप पण आमच्या सोबत आली तर खूप चांगलं होऊन जाईल, देशाचं कल्याण होऊन जाईल. त्यावर मी सर हेच म्हणतोय, नाही ऑन सिरियस नोट सर, विरोधी पक्षांनी आम्हाला समर्थन दिलं म्हणजे आम्ही काय इलेक्शन मध्ये कंटेस्ट नाही करते. विरोधी पक्षांनी जे समर्थन दिलं ते मुद्द्यावर दिलं की शिक्षणाचा जो मुद्दा होता, नीट मध्ये ज्या मुलांच्या आत्महत्या झाल्या होत्या त्या मुलांना न्याय भेटला पाहिजे. आणि विरोधी पक्ष जे होते त्यांनी पण कुठेही याला पॉलिटिकल कलर नाही दिलं जंतर मंतरवर आल्यावर. आणि आम्ही जे त्यांना म्हणलं होतं की इथे येऊन तुम्ही आम्हाला मुद्द्यांवर समर्थन करा, तुमचे पार्टीचे झेंडे आणू नका, तुम्ही स्वतःचं प्रमोशन करू नका, आणि तो शब्द त्यांनी पाळला. तर मुद्द्यांवर ते समर्थन होतं, कॉक्रोच जनता पार्टीला समर्थन. मुद्द्यांवर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून आषाढी एकादशी निमित्त पायी पंढरपूरला गेलेल्या श्री गजानन महाराज पालखीचं 5 तारखेला सकाळी बीड शहरात आगमन झालं. भाविकांनी फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशांच्या गजरात पालखीचं स्वागत करून दर्शन घेतलं. शिवाजी पुतळा, बलभीम चौक, आंबेडकर पुतळा मार्गे पालखी बालाजी मंदिरात पोहोचली. त्यानंतर खंडेश्वरी देवस्थानात सायंकाळी आरती झाल्यानंतर पालखीचा मुक्काम करण्यात आला. या पालखीत 800हून अधिक वारकरी, त्यात मोठ्या संख्येनं महिला सहभागी होत्या. खंडेश्वरी
देवस्थानात भाविकांनी शिस्तबद्ध दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला. रोटरी क्लब बीडच्या वतीनं वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले, तर तुळजाई सेवा मित्र मंडळानं सेवा कार्य केले. 6 जुलै रोजी सकाळी पालखीचं पेंडगाव इथं प्रस्थान झालंय. अन्नदानानंतर ती गेवराईकडे रवाना होणार आहे आणि पालखीचा तिथं मुक्काम असणार आहे. जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी बहुल चारबन गावातील रियानी सस्त्या यांनी 5 ऑगस्ट रोजी घरच्या घरी झालेल्या प्रसूतीत 3 मुलं आणि 1 मुलगी असं 4 बाळांना जन्म दिलाय. प्रसूतीनंतर माता आणि 4ही नवजात बाळकांना जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीत सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं आढळले. मात्र 4ही बालकं मुदतीपूर्व जन्माला आल्यानं त्यांचं वजन सुमारे 900 ग्रॅम ते 1 किलो असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना खामगाव सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते एकाच वेळी 4 अपत्यांना जन्म होणं ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे. रियानी यांना यापूर्वी 2 मुली 1 मुलगा आहे. आता त्यांच्या कुटुंबातील अपत्यांची संख्या 7 झाली. आदिवासी भागातील मर्यादित सुविधांमध्ये झालेली ही दुर्मिळ प्रसूती सध्या बुलढाणा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले. तर काल आमच्याकडे जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी भागातील एकाच वेळी 4 बाळं जन्मलेले आले. ते कमी वजनाचे आणि कमी दिवसाचे होते. जवळपास 900 ग्रॅम वजन होतं त्यांचं आणि श्वास घ्यायला भरपूर त्रास होत होता त्यांना आणि जवळपास त्यांची कंडिशन अत्यंत सिरियस होती काल. तर काल आपण त्यांना कालच ॲडवाईस केलं होतं रेफर करायला, परंतु त्यांची जाण्याची तयारी नव्हती आणि काल आपण सर्व इमर्जन्सी उपचार केले त्यांचे आणि त्या 4ही बेबींची प्रकृती आज कालपेक्षा बरी आहे. पण ते कमी दिवसाचे आणि कमी वजनाचे असल्यामुळे त्यांची फुफ्फुसांची वाढ एवढी झालेली नाही आहे आणि त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता कधीही पडू शकते. त्यासाठी आपल्याला त्यांना आपण पुढील उपचारासाठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोला येथे पाठवलेले आहे. बाकी कालपेक्षा आज 4 बाळांची प्रकृती ही चांगली.